गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील एका उद्योजकाकडून 50 लाख रुपयांची मागणी करून 22 लाख रुपयात तडजोड करणाऱ्या नाशिकच्या सेंट्रल जीएसटी विभागाच्या अधीक्षकाने पैसे मागितल्याचा पुरावा हाती आला असून तक्रारदार उद्योजकाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली आहे। त्यानंतर उद्योजक यांनी देण्यास ती असमर्थता दर्शवली। तदनंतर हरिप्रकाश शर्मा तो क्या दो 5 लाख रुपये दोगे क्या असे बोलून कारवाईची धमकी देताना दिसून येत आहे। हरिप्रकाश शर्मा यांना यापूर्वीच सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर 30 ऑक्टोबर पर्यंत त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे व त्यास जीएसटी विभाग आयुक्त यांनी निलंबित केले। आता उद्योजक यांच्या कार्यालयातील पैसे मागण्याचा व्हिडिओ पुरावा हाती आल्याने शर्मा यास बडतर्फ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। ये तो बस फाइलिंग मिस्टेक लग रहा है मुझे। कोई बड़ी मिस्टेक नहीं है। कभी तुमको इसके कॉन्सिक्वेंसेस पता चले तो शो ऑफ नोटिस वाली आपका सी की तैयारी है, उसने आपको उछाया होगा। नहीं सर, उसने उछाया नहीं। वो मुझे क्या बोला कि सर को बोलो डीआरसी जरूरत की हम बंदोबस्त कर रहे हैं। मेरे को इंटरेस्ट पहले की भरते हो तो ठीक है, नहीं भरते तो शो को नोटिस कर दो। बाकी तो मैंने आपको बता दिया जब वो 50 लाख हो जाए फिर और कैपिटल करिए 2 लाख 5 लाख वही औकात है चलने की। एस मराठीसाठी संपत्ती विभाग नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।